निवासस्थानी आलो होतो ते आणि त्या मागणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारनं भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावं अशी मागणी मातंग समाजाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून भारत सरकारकडे केली जाते, परंतु याकडं भारत सरकारचं दुर्लक्ष होत असल्यानं 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी परकर आणि ब्लाऊज घालून सांगलीतील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण केलं होतं। यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याची घटना घडली होती, परंतु महाराष्ट्रातील खासदारांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासंदर्भात राष्ट्रपतींशी चर्चा करावी आणि तसा प्रस्ताव सर्वच खासदार आमदारांनी द्यावा अशा तऱ्हेचा पाठपुरावा आज सुधाकर गायकवाड यांनी सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील यांची भेट घेऊन दिला आहे। यावेळी त्यांनी लवकरात लवकर हा पाठपुरावा करावा आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं या संदर्भात चर्चा केली। तर आपण सगळ्यांनी मिळून काँग्रेसचे 100 खासदार असतील किंवा जो जो पुरोगामी विचारांचा किंवा आपल्या काँग्रेसच्या बाजूने जो आहे त्या सगळ्यांनी ह्याच्यामध्ये पार्लमेंटमध्ये आवाज उठवून किंवा अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा यासाठी सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर विरोधी पक्षावरती किंवा जो सत्तेत आहे त्यांच्यावरती थोडा दबाव येईल आणि ते निर्णय घेतील। त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करावे असं आम्हाला वाटतं। तुमच्या अपेक्षा काय बाकी खासदारांशी जरा बोला। हा, आणि राहुल गांधी साहेबांशी जर बोललं मग त्यांच्याकडून जर विषय जर त्यांनी जर तिथं मांडला तर विषय संपला ना। पक्षात विषय पक्षाध्यक्षांची तुमची वेळ घेऊन देतो। हा, ते एक नंबर त्यांच्याशी जरा बोलून घ्या, म्हणजे पक्षाच्या मार्फत एक मागणी त्यांची होते। खासदार म्हणून अपक्ष खासदार म्हणून त्यांनी ऑलरेडी केलेली आहे, मी पत्र दिलेलं आहे, मी संसदेत लेखी प्रश्न पण मांडलेला आहे। आता ज्यावेळी बॅलेट होईल नंबर लागेल त्यावेळी तुम्हाला त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला उपलब्ध होईल। आता कसं आहे, आपण फक्त दिखावा होऊ नये, बरोबर, मी फक्त बोललो झालं, प्रत्यक्ष करायचं कसं, म्हणजे कसं प्रत्येक करायचं, मी फक्त उगीच मारी टामटीप त्यांना काय अर्थ नाही ना, मी तर बोललो, मी याच्या घरात गेलो, मी त्याच्या घरात गेलो, असं मी जर करायला लागलो तरी साध्य होणार। मी काय तुमच्यासाठी जाईन, एक व्हिडिओ बनवीन, राष्ट्रपती दारातून उभा राहीन आणि व्हिडिओ बनवीन, मला वेळ दिला नाही, मी बोलायला आलेलो, त्यातनं होणार नाही। त्याला आपण काय काय प्रक्रिया तांत्रिक आहे त्या सगळ्या प्रक्रिया आधी समजून घेऊया आणि त्या प्रक्रियेप्रमाणे म्हणजे आधी शिफारस करावी लागते। आणि कसं आहे, आता आपण आज आम्ही अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्यासाठी विशाल पाटील खासदार यांच्या निवासस्थानी आलो होतो की 15 ऑगस्ट दिवशी आम्ही आंदोलन केलं होतं परकरण झेंपर घालून, आणि ती परकरण झेंपर आम्ही विशाल पाटील यांना देण्याचं तिथे आवाहन केलं होतं। तर आज आम्ही विशाल पाटील साहेबांनी भेटल्यावर त्यांनी की आम्हाला राष्ट्रपती राज्यपालांचे भेट घ्यायला आम्ही दिलेलं आहे आणि तसं पत्रव्यवहार बी आम्ही केलेलं आहे असं आम्हाला त्यांनी सांगितले असल्यामुळं की आज आम्ही एक 15 दिवसाची आम्ही त्यांना वेळ द्यायला आलो की 15 दिवसानंतर जर तुम्ही कोणतीही हालचाल नाही केली, सगळ्या खासदार जेवढे खासदारांनी आम्हाला पत्र दिले त्या सगळ्या आमदारांनी सांगतोय की 15 दिवसाचा कालावधी आम्ही तुम्हाला दिलेला आहे। जर 15 दिवसाच्या कालावधीनंतर जर तुम्ही कुठं काय केला नसला, कुठं काय पत्रव्यवहार केला नसेल तर करून घ्या, तर 15 दिवसानंतर मी हायकोर्टमध्ये तुमच्या याचिका दाखल करणार आहे की मला फसवलं आहे, ठगवलं आहे, खोटं बोललं आहे, माझी फसवणूक केल्या, ह्या पद्धतीने त्यांच्या ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली गुन्हे दाखल करावा म्हणून मी हायकोर्टमधून ऑर्डर घेऊन त्या आमदारावर खासदारावर मी गुन्हे दाखल करण्यासाठी हायकोर्टमध्ये दाखल करणार होते। काही दिवसाआधी राष्ट्रविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड साहेब यांनी एक आंदोलन या ठिकाणी 15 ऑगस्टला केलेलं होतं आणि त्या आंदोलनाच्या अनुषंगाने त्यांनी काही त्या ठिकाणी मागणी केलेली होती आणि त्या मागणीमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा आणि काही लोकांनी म्हणजे आमदार असतील किंवा खासदार असतील या सगळ्यांनी त्यांना पत्र दिलेले होते आणि त्या पत्राचा जाब विचारण्याच्या अनुषंगानं आम्ही या ठिकाणी आलेलो होतो। खरं वास्तविक इथं आल्यानंतर ज्या पद्धतीनं विशालदादा यांची चर्चा झाली त्यामध्ये आम्हाला ही गोष्ट समजते की या काही गोष्टीचा प्रोटोकॉल आहे आणि त्या गोष्टीच्या अनुषंगानं आपण ज्या काही मागण्या करत आहोत तर नेमकं कुठल्या पद्धतीनं आपण पुढं जायचं आहे, तर त्या विषयानं थोडंसं आम्हाला इथं माहिती मिळाली। खरं वास्तविक आम्ही या ठिकाणी आलेलो होतो की जे केंद्रात सरकार आहे मोदी साहेबांचं सरकार आणि गेले अनेक वर्ष झालं अण्णाभाऊंवरती प्रेम करणारा जो समाज आहे
तो तेलंगणामध्ये असेल, आंध्र प्रदेशमध्ये असेल, कर्नाटकमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, राजस्थानमधला असेल, या सगळ्यांनी वारंवार या देशाच्या केंद्रातल्या सरकारकडे मागणी केली की अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा. पण या मागणीकडे हे सरकार लक्ष देताना या ठिकाणी दिसत नाही आहे. कितीतर लोकांनी या मागणीसाठी आपला जीव दिलेला आहे, तरीसुद्धा हे सरकार याकडे व्यवस्थित आणि गांभीर्यपूर्वक बघत नाही आहे. काही दिवसाआधी या ठिकाणी पुण्यामध्ये अमित शाह साहेब आलेले होते. त्यांनी अण्णाभाऊंची विद्वत्ता किती मोठी आहे, अण्णाभाऊ किती मोठे आहेत, हे 2 शब्दामध्ये त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. पण अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावा यासाठी केंद्रातलं सरकार जे आहे ते कुठेही प्रयत्न करताना दिसत नाही आहे. म्हणून आम्ही सांगली जिल्ह्याचे जे खासदार आहेत ते अपक्ष आहेत, त्यांना या ठिकाणी विनंती केली की तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात, विरोधी बाकावरती आहात, तर तुम्ही हा विषय विरोधी पक्षाकडून तो मांडावा. आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी शब्द दिलेला आहे की मी राष्ट्रपतींना तसेच राहुलजी गांधी यांना हा विषय सगळा सांगतो. कारण अण्णाभाऊ हे फक्त काही एका समाजापुरते किंवा आपल्या राज्यापुरते मर्यादित नाही आहेत, तर जगानं त्यांचं कौतुक, कर्तृत्वाचं गौरव केलेला आहे. पण या देशामध्ये त्यांचं कार्यकर्तृत्वाचं गौरव होताना दिसत नाही आहे, या जिल्ह्यामध्ये त्यांचं कार्यकर्तृत्वाचं गौरव होताना दिसत नाही आहे. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये जर का अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाला नाही तर भविष्यामध्ये सगळे समाज बांधव आणि अण्णाभाऊवरती प्रेम करणारी सगळी मंडळी मोठ्या प्रमाणात देशव्यापी आंदोलन करेल. आणि याला सर्वस्वी जबाबदार हे सरकार राहील आणि हे विरोधी पक्षातले पण जेवढे काही नेते आहेत ते राहतील. एवढंच या ठिकाणी मी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना इशारा देतो.